नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसार समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुका या महाविद्यालयामध्ये मी प्राध्यापक पुरुषोत्तम गांगुर्डे आपलं सहर्ष स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कमर्शियल जॉग्राफी म्हणजेच वाणिज्यिक भूगोल या वर्गाचा प्रथम सत्रातील विषयाचा अभ्यास करत होतो। तर यामध्ये आपण पाठीमागे भारतातील लोकसंख्या आणि लोकसंख्येचे वैशिष्ट्य यांचा अभ्यास केला आहे। तर कोणते पॉईंट आपण स्टडी केलेले आहेत किंवा अभ्यास केलेला आहे त्यावर आपण एकदा थोडक्यात नजर घेऊया। तर भारतातील लोकसंख्येची प्रमुख वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत याचा आपण स्टडी केलेला होता। त्यामध्ये लोकसंख्येची घनता व वितरण याबद्दल चर्चा केलेली आहे। त्यामुळे भारतातील लोकसंख्या सर्वच ठिकाणी सारखी आढळत नाही, तर तिचे वितरण हे विषम झालेले आहे। त्यामुळे आपल्याला लोकसंख्येची घनता काही ठिकाणी जास्त तर काही ठिकाणी कमी झालेली आढळते। त्यानंतर आपण लोकसंख्येची वाढ कशी होत गेलेली आहे किंवा इन्क्रीजिंग ऑफ पॉप्युलेशन कशा प्रकारे झालेला आहे भारतामध्ये, तर त्याचा आपण इथे विचार केलेला आहे किंवा चर्चा केलेली आहे। त्यानंतर आपण सरासरी आयुर्मान म्हणजे भारतातील लोक जे आहे तर यांचं सरासरी वय किंवा सरासरी आयुर्मान किती आहे याबद्दलही माहिती घेतलेली होती। त्यानंतर आपण लिंग गुणोत्तर म्हणजे सेक्स रेशो कसं आहे, स्त्री पुरुष प्रमाण कसं आहे किंवा वुमन मेन रेशो म्हणतो आपण त्यालाच थोडक्यामध्ये इंग्रजीमध्ये एक शब्द आहे तर सेक्स रेशो, या पद्धतीने आपण त्याचा स्टडी केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण भारतातील लोकसंख्येची वयोगट रचना कशी आहे याबद्दलही विचार केलेला आहे। यानंतर आपण आज या लेक्चरमध्ये किंवा आजच्या आपल्या सत्रामध्ये आपण उद्योग म्हणजे काय आणि उद्योगांचे आर्थिक विकासामध्ये कशा प्रकारे भूमिका निभावतात किंवा आर्थिक विकासामध्ये उद्योगांची भूमिका कशा प्रकारे आहे याचा आपण इथे चर्चा करणार किंवा अभ्यास करणार आहोत। तर उद्योग म्हणजे काय? उद्योग ही अशी एक संकल्पना आहे की ज्यामध्ये वस्तूंचं आपण मॅन्युफॅक्चर किंवा प्रोसेसिंग करत असतो किंवा वस्तू निर्मिती करत असतो। तर ते वस्तू निर्मिती कशी होते, कुठे होते किंवा त्या वस्तूंचा किंवा त्या पदार्थांचा आर्थिक विकासामध्ये त्या देशाला कशा प्रकारे फायदा होतो याचा आपण इथे विचार करणार आहोत। यामध्ये उद्योग म्हणजे काय? ज्या ठिकाणी मानवी श्रम किंवा यंत्राच्या साहाय्याने कच्च्या मालाचे अधिक उपयुक्त व मूल्यवर्धित पक्क्या मालामध्ये रूपांतर केले जाते किंवा पक्क्या मालाची निर्मिती केली जाते त्यास उद्योग असे म्हटले जाते। ही तर अशी पुस्तकामधली डेफिनेशन किंवा पुस्तकाची व्याख्या। परंतु ज्या ठिकाणी आपण उदाहरणार्थ एक जर असा विषय घेतला किंवा उदाहरण जर घेतलं तर उदाहरणार्थ आपला शुगर केन किंवा ऊस उद्योग किंवा आपण जिथे ऊसाची शेती करतो त्याच ऊस क्षेत्रामध्ये काही कारखाने असतात, त्याला आपण साखर कारखाने असं म्हणतो। तर त्या ऊसाचं त्या कारखान्यामध्ये गेल्यानंतर प्रोसेसिंग होऊन किंवा त्या प्रक्रिया होऊन तर त्याचं साखरेमध्ये, गुळामध्ये किंवा विविध पदार्थांमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं आणि तो जो माल आहे तर त्याला आपण पक्का माल असं म्हणतो आणि ह्याच पक्क्या मालाचं म्हणजे त्याचं मूल्य वाढतं, त्याला मूल्यवर्धित पक्का माल असं म्हटलं जातं। म्हणजेच जो प्लांट आहे किंवा जो काही साखर कारखाना आहे किंवा शुगर इंडस्ट्री आहे तर त्या इंडस्ट्रीला आपण उद्योग असं म्हणू शकतो। त्यानंतर दुसरी जी व्याख्या आहे तर ती आहे कोणत्याही कच्च्या मालावर विशिष्ट प्रक्रिया करून कच्च्या मालाचे उपयुक्त पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रिया ज्या ठिकाणी केल्या जातात त्यालाच उद्योगधंदे असं म्हटलं जातं। यानंतर आर्थिक विकासामध्ये उद्योगांची भूमिका कशा प्रकारे आहे तर ते आपण विविध मुद्द्यांच्या सहाय्याने समजून घेणार आहोत। त्यामध्ये प्रथम जो मुद्दा आहे किंवा फर्स्ट पॉईंट जो आहे तो प्राथमिक व्यवसायांचा विकास। आता प्राथमिक व्यवसायांचा विकास म्हणजे जे सर्व्हिसेस किंवा जे व्यवसाय प्राथमिक स्वरूपामध्ये येतात तर त्या व्यवसायांचा विकास मोठ्या प्रमाणावरती होतो। उदाहरणार्थ शेती असेल किंवा खाणकाम उद्योग असेल किंवा मासेमारी असतील, तर अशा प्रकारे जे उद्योग असतील तर त्यांचा विकास होत असतो आणि तो विकास झाल्यामुळे आर्थिक विकासामध्ये किंवा आर्थिक उद्योगांमध्ये त्या व्यवसायांची भर पडल्यामुळे किंवा त्या व्यवसायामुळे त्या लोकांना अर्थार्जन किंवा पैसा मिळाल्यामुळे त्यांचा विकास होत असतो, पर्यायाने आपल्या त्या राष्ट्राचा विकास होत असतो। यानंतर शेतीचे आधुनिकीकरण, मॉडर्नायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर। आता मॉडर्नायझेशन किंवा आधुनिकीकरण म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणी जर शेती पारंपरिक पद्धतीने केली जात असेल तर त्या शेतीला आर्थिक उद्योगधंद्यांमुळे विविध प्रकारचे यंत्रसामग्री किंवा यंत्र वापरता येतात आणि ते यंत्र वापरल्यामुळे
त्या व्यवसायांचा विकास होत असतो. शेतीमध्ये पूर्वी आपण बैल असतील किंवा विविध प्रकारचे जनावरे जे असतील किंवा जे पशु असतील त्यांचा वापर करून आपण शेती करत होतो. परंतु कालांतराने जसं आपलं आधुनिक युगाकडे आपली वाटचाल सुरू झाली, त्या पद्धतीने आपण ट्रॅक्टर असेल किंवा विविध प्रकारची सामग्री असेल, शेतामध्ये फवारणी करायची असेल तर आपण विविध प्रकारचे जे काही वस्तू किंवा यंत्र वापरतो, त्यामुळे त्या शेतीचे आधुनिकीकरण केले जाते. उदाहरणार्थ पॉली हाऊस असतील किंवा जे काही आपले पूर्वीच्या काळी जसे पिकं घेत होतो त्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने पिके न घेता तर आपण किंवा पारंपरिक पद्धतीने पाणी न देता आपण काय करत असतो, तर विविध प्रकारच्या नवीन नवीन ज्या काही वस्तू असतील किंवा ज्या काही यंत्र असतील त्यांचा वापर करून शेतकऱ्याचं काम किंवा त्या मजुरांचं काम तिथे आपण सोपं किंवा इझी करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्या शेतीचा विकास तिथे झालेला आढळून येतो. यानंतर नैसर्गिक संसाधनांचा वापर. ज्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी उद्योगधंदे वाढीस लागले तर त्या ठिकाणी विविध प्रकारचे रिसोर्सेस किंवा संसाधने जे आहेत तर त्यांचा आपण वापर करत असतो. उदाहरणार्थ दगडी कोळसा असेल किंवा विविध प्रकारचे रिसोर्सेस, पाणी असेल, हवा असेल, या पद्धतींचा आपण काय करत असतो, वापर करत असतो. आणि त्या वापर केल्यामुळे त्या संसाधनांचा जो काही आर्थिक विकासामध्ये वाटा असतो तर तो वाढत जात असतो आणि पर्यायाने पुन्हा एकदा आपल्या देशाला किंवा त्या पर्टिक्युलर देशाला त्याचा फायदा होत असतो. यानंतर आहे उद्योगधंद्यांची उभारणी. ज्याप्रमाणे आर्थिक विकासामध्ये उद्योगधंदे हे महत्त्वाचा रोल किंवा महत्त्वाची भूमिका बजावत असतात, त्याचप्रमाणे उद्योगधंद्यांची उभारणी होत असते. कशी, तर एखाद्या ठिकाणी जर एखादी इंडस्ट्री असेल तर त्या इंडस्ट्रीला लागून असलेले किंवा जोडून असलेल्या ज्या काही व्यवसाय असेल किंवा जे काही उद्योगधंदे असतात तर ते सुद्धा त्या क्षेत्रामध्ये किंवा त्या एरियामध्ये डेव्हलप होत असतात किंवा वाढ होत असते. त्यामुळे पर्यायाने त्या देशाला फायदा होत असतो आणि फायदा झाल्यामुळे त्या देशामध्ये परकीय चलन असेल किंवा विविध प्रकारचे जे काही त्याचे संबंध असतील परकीय देशांसोबत किंवा आर्थिक विकासामध्ये तर ते उद्योगधंदे महत्त्वाची भूमिका तिथे पार पाडत असतात. आणि यामध्ये आपण एखादी कंपनी जर घेतली, उदाहरणार्थ महिंद्रा कंपनी असेल किंवा बॉश कंपनी असेल किंवा अदर गोदरेज कंपनी असेल, अशा विविध प्रकारच्या ज्या काही कंपन्या असतील तर त्या कंपन्यांना जोडून असणाऱ्या किंवा सहाय्यभूत असणाऱ्या कंपन्या त्यांचीसुद्धा वाढ होत असते. आणि ती वाढ झाल्यामुळे पर्यायाने त्या क्षेत्राचा विकास होतो आणि त्या क्षेत्राचा विकास झाल्यामुळे तिथे येणारे जे काही कामगार वर्ग असतील किंवा तिथे जे काही येणारे कर्मचारी असतील त्यांचाही विकास होतो. आणि ज्या कर्मचाऱ्यांचा किंवा क्षेत्राचा विकास झाला तर तो पर्यायाने त्या देशाचा विकास ठरत असतो. यानंतर पशु आधारित उद्योग. आता एखाद्या ठिकाणी जर इंडस्ट्री असेल तर त्या ठिकाणी विविध प्रकारचे कामगार देशातून परदेशातून येत असते, तिथे एक वसाहत निर्माण होत असते. वसाहत निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी त्या लोकसंख्येला काही ठराविक वस्तू लागत असतात का ज्या पशुधनावरती आधारित असतात किंवा पशूंवरती आधारित असतात. उदाहरणार्थ दूध उद्योग किंवा आपण डेअरी फार्मिंग म्हणतो, तर डेअरी फार्मिंगसुद्धा हा एक महत्त्वाचा व्यवसाय झालेला किंवा उद्योग झालेला आहे. त्यामुळे तिथे महत्त्वाच्या मोठमोठ्या प्रकारच्या डेअरी ज्या असतात किंवा दूध प्रक्रिया उद्योग जे असतात तर ते तिथे विकसित होत असतात किंवा उभारले जातात. आणि ते उभारले गेल्यामुळे त्या ठिकाणी पशु आधारित उद्योगांना सुद्धा चालना मिळत असते. यानंतर विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास होत असतो. आता एखादी इंडस्ट्री, जसं आपल्याला पूर्वीप्रमाणे आपण ठराविक पेपर असेल किंवा मोठ्या प्रमाणात लेखी जे काही डॉक्युमेंट होते आपण ते तयार करत होतो, परंतु जसं उद्योगधंदे वाढत जात असतात त्याचप्रमाणे तिथे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा सुद्धा विकास होत जातो. उदाहरणार्थ आपण पूर्वीच्या वेळी फक्त जमिनीवरती किंवा पृथ्वीचा अभ्यास करत होतो. यानंतर जसा विकास होत गेला तसं आपण चंद्र असेल, मंगळ ग्रह असेल किंवा अवकाशाबद्दल आपल्याला मोठ्या प्रमाणावरती उत्सुकता निर्माण झाली आणि त्यामुळे आपण तंत्रज्ञानाचा विकास करून आपण त्या सर्व गोष्टींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे याच पृथ्वीवरती आपण जेव्हा शेती करत असतो किंवा विविध प्रकारचे कापड उद्योग असेल, शुगर इंडस्ट्री असेल किंवा विविध प्रकारचे जे काही व्यवसाय असतील त्यासाठी विविध प्रकार तंत्रज्ञानाची आवश्यकता असते. आणि ते तंत्रज्ञान आपण कारखानदारी उद्योग वाढवल्यामुळे किंवा उद्योगधंदे वाढल्यामुळे तर त्या तंत्रज्ञानामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात भांडवल गुंतवून त्या तंत्रज्ञानाचा नवीन तंत्रज्ञानाचा तिथे आपण शोध लावत असतो किंवा विकास होत असतो. आणि हे नवीन तंत्रज्ञान जे आहे तर ते नवीन तंत्रज्ञान आपल्याला पुढील वाटचालीसाठी किंवा त्या देशाच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असते. यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे किंवा जो काही मुद्दा आहे तर तो आहे वाहतुकीची भरभराट.
एखाद्या ठिकाणी किंवा ठराविक क्षेत्रामध्ये जर आपण ॲग्रिकल्चरल किंवा इंडस्ट्रीयल झोन जर तयार झालेला असेल किंवा एखाद्या उद्योगधंद्यांची जर उभारणी झालेली असेल, तर त्या उद्योगधंद्यांना आपल्याला विविध प्रकारचा कच्चा माल किंवा सहाय्यभूत कच्चा माल असेल किंवा सहाय्यभूत जे काही वस्तू असल्या पुरवाव्या लागत असत आणि त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला कमी वेळामध्ये जर पोचवायच्या असतील किंवा त्या ठिकाणी जर आपल्याला त्या जर न्यायच्या असतील, तर त्या ठिकाणी वाहतूक जी असते तर ती अत्यंत चांगली असावी लागते. आणि याचाच परिणाम म्हणून जिथे उद्योगधंदे विकसित होत असतात किंवा जिथे इंडस्ट्रीज एस्टॅब्लिश होत असतात, तर त्या ठिकाणी वाहतुकीची भरभराट झालेली दिसून येते. त्यामध्ये रस्ते सुविधा असतील किंवा मोठमोठे ट्रान्सपोर्टेशनसाठी जे काही व्हेकल्स वापरतो, तर त्यांचाही आपण तिथे विकास झालेला आपल्याला आढळून येतो. त्याचप्रमाणे समुद्रमार्गे जर असेल तर तिथल्या बंदरांचा विकास होत असतो. या सर्वच गोष्टी त्या अनुषंगाने आपल्याला तिथे अभ्यास करायला मिळत असतात. यानंतर भांडवल निर्मिती होत असते. जर एखादा उद्योग किंवा जर एखादी इंडस्ट्री त्या ठिकाणी जर एस्टॅब्लिश झालेली असेल, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पैसा मिळत असतो किंवा भांडवल निर्मिती होत असते. कारण कच्च्या मालाच्या किमतीपेक्षा पक्क्या मालाची किंमत ही नेहमीच जास्त असते. जर तो पक्का माल जर जास्त प्रमाणात टिकाऊ स्वरूपाचा असेल किंवा आपण जर तो निर्यात करू शकत असू, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भांडवल निर्मिती होत असते. आणि ही भांडवल निर्मिती झाल्यामुळे त्या देशाला, त्या कंपनीला किंवा त्या उद्योजकाला विविध उद्योगांमध्ये, नवनवीन उद्योगांमध्ये त्याला पुन्हा एकदा भांडवल आपल्याला तिथे गुंतवावे लागत असते किंवा तो गुंतवू शकतो. त्यामुळे आपल्याला जे काही उद्योगधंदे असतात, तर त्यांचा इथे महत्त्वाचा रोल किंवा महत्त्वाची भूमिका एखाद्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये आपल्याला दिसून येते. यानंतर नागरीकरण. जर एखाद्या क्षेत्रामध्ये किंवा एखाद्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे जर निर्माण झालेले असतील, तर त्या ठिकाणी आजूबाजूच्या प्रदेशातून किंवा इतर देशातून जर तिथे नागरिक येत असतील आणि त्या नागरिकांना जर चांगल्या प्रमाणामध्ये वेतन किंवा चांगल्या प्रमाणामध्ये जर त्यांना पैसा मिळत असेल, तर त्यांचं तिथे नागरीकरण किंवा नागरीकरणाची जी काही प्रक्रिया होत असते, तर ती सुद्धा तिथे वाढीस लागते. मग असे जे काही ठिकाणं असतात, तर ते नागरी विभाग किंवा आपण शहरीकरण म्हणतो, तर शहरीकरण झालेलं दिसून येतं. आणि शहरीकरण झाल्यामुळे त्या ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा असतील, पाण्याच्या सुविधा असतील किंवा जे काही मूलभूत सोयीसुविधा असतील, यांचाही विकास होत असतो. आणि हा विकास झाल्यामुळे त्या ठिकाणी ते जे काही क्षेत्र असेल किंवा तो जो एरिया असेल, तो शहरी विभाग म्हणून किंवा डेव्हलप किंवा विकसित प्रदेश म्हणून ओळखला जात असतो. म्हणून उद्योगधंद्यांमुळे तेथील जी काही शहरं असेल किंवा उदाहरणार्थ नागरी विभाग जो असेल, तर तो सुद्धा वाढत असतो. आणि त्याच अनुषंगाने आलेल्या लोकसंख्येला किंवा आलेल्या लोकांसाठी तिथे विविध प्रकारच्या वसाहती निर्माण होत असतात. आणि वसाहती निर्माण झाल्यामुळेच नागरीकरणाला सुद्धा चालना मिळत असते. यानंतर विपणन विकास. जर एखाद्या ठिकाणी एखादा कच्चा माल त्याच्यावरती प्रक्रिया करून पक्क्या मालामध्ये निर्मिती होत असेल, तर तो पक्का माल विकण्यासाठी किंवा त्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध प्रकारचे मार्केट किंवा बाजारपेठ यांची आपल्याला आवश्यकता असते. आणि म्हणून मोठमोठ्या प्रमाणावरती ठराविक मार्केट्स किंवा ते त्या विशिष्ट फळासाठी, पिकासाठी किंवा वस्तूंसाठी तिथे तयार होत असतात. आणि म्हणून त्या ठिकाणी विपणनाचा सुद्धा किंवा निर्यातीचा सुद्धा किंवा बाजारपेठेचा सुद्धा विकास झालेला दिसून येतो. यानंतर संतुलित क्षेत्रीय विकास. जर आपण एखाद्या किंवा भारताचा किंवा इतर देशांचा जर अभ्यास केला, तर ठराविक ठिकाणी आपण इंडस्ट्रीयल झोन किंवा उद्योगधंद्यांचे जे क्षेत्र आहे, तर ते विकसित झालेले आढळतात. त्यामुळे त्या क्षेत्राचा किंवा त्या प्रदेशाचा संतुलित विकास होत असतो. नाशिकचा जर विचार केला किंवा नगरचा विचार केला, पुणेचा विचार केला, मुंबईचा विचार केला किंवा भारतातील कोलकाता असेल, चेन्नई असेल, दिल्ली असेल, यांचा जर विचार केला, तर या सर्वच ठिकाणांचा जर विचार केला, तर यांचा विकास आपल्याला झालेला दिसून येतो. का? तर त्या ठिकाणी ठराविक उद्योगधंदे हे एस्टॅब्लिश झालेले आहेत आणि त्या उद्योगधंद्यांमुळे तेथील प्रदेशाचा सुद्धा विकास झालेला दिसून येतो. म्हणून उद्योगधंद्यांची भूमिका ही आर्थिक विकासामध्ये, एखाद्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये फार महत्त्वाची ठरू शकते, हे यावरून आपल्याला इथून दिसून येतं. यानंतर संरक्षण उत्पादनांमध्ये आत्मनिर्भरता. जर एखाद्या देशाचा आपण विचार केला, तर त्या ठिकाणी उद्योगधंदे जर जास्त वाढीस लागलेले असतील, तर ते वाढीस लागल्यामुळे किंवा ते उद्योगधंदे वाढल्यामुळे
संरक्षण उत्पादन जे आहे, एखाद्या देशाला किंवा पर्टिक्युलर देशाला परकीय आक्रमणांपासून किंवा विविध प्रकारच्या परिस्थितींमधून त्यांना जर सावरावं असेल किंवा स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर त्या ठिकाणी त्याला स्वतःचे संरक्षण उत्पादने जे आहेत तर ती करता येतात. त्या देशाला दुसऱ्या देशांवरती अवलंबून राहण्याची गरज नसते. म्हणून या उद्योगधंद्यांमुळे संरक्षण उत्पादनांमध्ये सुद्धा वाढ होते. वाढ झाल्यामुळे तो देश सेल्फ डिफेन्समध्ये किंवा स्वतःच्या संरक्षणांमध्ये किंवा संरक्षण उत्पादनांमध्ये त्याची स्वतःची आत्मनिर्भरता तिथे निर्माण होत असते. यानंतर आर्थिक स्थिरता. जर एखाद्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे असतील किंवा मोठे उद्योग जर वाढीस लागलेले असतील तर त्या ठिकाणी आर्थिक स्थिरता प्राप्त होते. सर्वांना रोजगार मिळतो आणि रोजगार मिळाल्यामुळे तेथील नागरिक जे असतात ते कोणत्या ना कोणत्या कामामध्ये गुंतलेले असतात आणि त्यामुळे त्यांना पैसा मिळाल्यामुळे किंवा त्यांना वेतन मिळाल्यामुळे किंवा ठराविक प्रकारचा मोबदला मिळाल्यामुळे त्यांचाही विकास होतो आणि विकास झाल्यामुळे त्यांना तिथे आर्थिक त्यांची जी काही स्टॅबिलिटी आहे किंवा इकॉनॉमिक स्टॅबिलिटी जी आहे तर तिथे आपल्याला तिथे दिसून येते. यानंतर उद्योगधंद्यांमुळे बऱ्याच प्रकारची उत्पादने आपण तयार करू शकतो आणि ती उत्पादने तयार केल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराला सुद्धा चालना मिळत असते. काही शेतीतील उत्पादने असतात, काही इंडस्ट्रियल उत्पादने असतात आणि ठराविक उद्योगांमधून विशिष्ट प्रकारचे उद्योगधंदे जे असतात किंवा जे काही वस्तू असतात ते आपण निर्यात करू शकतो आणि तो निर्यात केल्यामुळे तो आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे तो प्रचंड प्रमाणात वाढीस लागतो आणि वाढीस लागल्यामुळे त्या व्यापारातून किंवा त्या उद्योगधंद्यांमुळे त्या देशाला परकीय चलन मिळत असते आणि परकीय चलन मिळाल्यामुळे त्या देशाची आर्थिक प्रगती होत असते. आर्थिक प्रगती झाल्यामुळे तो देश विविध प्रकारचे पुन्हा नवीन नवीन उद्योगधंदे जे आहेत तर त्या उद्योगधंद्यांची उभारणी करू शकतो. यामुळे आर्थिक विकासामध्ये उद्योगधंद्यांची भूमिका या आंतरराष्ट्रीय व्यापार आणि परकीय चलनामुळे आपल्याला इथे चांगल्या प्रकारे दिसून येत असते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये एक महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर काही ठराविक जे व्यापारी असतात किंवा जे लोक असतात तर ते जो काही विशिष्ट प्रकारचा आपल्याला अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा जो काही माल असतो तर तो नेहमी निर्यात करत असतात आणि निर्यात केल्यामुळेच त्या ठिकाणी त्यांना प्रचंड फायदा होत असतो आणि तो प्रचंड फायदा जो असतो तो त्या देशाला पुढे जाण्यासाठी किंवा विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरत असतो. यानंतर राहणीमानाच्या दर्जात सुधारणा. जर एखादा उद्योगधंदा किंवा एखादी इंडस्ट्री जर त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झालेली असेल आणि त्या इंडस्ट्रीमध्ये मग त्या ठिकाणी IT इंडस्ट्री असेल किंवा कोणती असेल जर त्यांना त्या कामगारांना किंवा तेथील असलेले जे काही एम्प्लॉई असतात त्या एम्प्लॉईंना चांगल्या प्रकारचा जर मोबदला मिळत असेल तर त्या लोकांचं राहणीमानाच्या दर्जामध्ये किंवा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे तर ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणावरती सुधारतं आणि ते सुधारल्यामुळे तो देश फार मोठ्या प्रमाणावर प्रगती करत असतो. आणि मग किंवा काही जे काही कामगार असतात किंवा काही एम्प्लॉई असतात किंवा काही जे वर्कर्स असतात तर त्यांना चांगल्या मोबदल्याच्या कंपन्यांमध्ये जाण्याची इच्छा असते किंवा आकांक्षा असते. त्यामुळे ते देश जे असतात किंवा ते जे वर्कर्स असतात एम्प्लॉई असतात तर ते दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा जाण्याचं पसंत करतात. यामुळेच ते त्या देशामध्ये जाऊन किंवा त्या उद्योगधंद्यामध्ये स्वतःचा जो काही आपलं इनपुट असेल किंवा त्यांचं जे काही श्रेय ते तिथे देऊन त्यांचा स्वतःचा आर्थिक फायदा होतो प्लस त्या कंपनीचाही फायदा होतो आणि त्या कंपनीचा त्यांचा फायदा झाल्यामुळे त्या देशाचाही फायदा होत असतो. तो देश ती कंपनी जी असते ती विकासाच्या मार्गावर चांगल्या प्रकारे प्रगती करत असते. त्याचप्रकारे जर एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या एम्प्लॉईला असं वाटलं का भारत किंवा इतर जे देश असतील अमेरिका असतील, ऑस्ट्रेलिया असेल, रशिया असेल, जपान असेल त्या ठिकाणी जर त्यांना त्यांच्या कामाचा जर चांगला मोबदला मिळत असेल तर ते तिथे जातात आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जर विचार केला तर त्या चांगल्या मोबदल्याच्या ठिकाणी ते लोक चांगल्या ठिकाणी राहणं पसंत करतात आणि ते पसंत केल्यामुळेच लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा होत असते. मग यामध्ये आपल्याला शिक्षणाची सुविधा असतील किंवा त्यांच्या स्वतःचं जे काही लाईफस्टाईल असेल त्याचंही त्यांना आकर्षण असतं. म्हणून ते जे ठराविक वर्कर्स असतात किंवा जे एम्प्लॉय असतात तर त्या चांगल्या ठिकाणी किंवा उद्योगधंद्यांच्या ठिकाणी तिथे जाणं पसंत करत असतात. त्याचप्रमाणे या उद्योगधंद्यांमुळे राष्ट्रीय आणि दरडोई उत्पन्नाच्या मध्ये वेगाने वाढ झालेली आपल्याला दिसून येते. यानंतर गरिबी व बेरोजगारीचे उच्चाटन होत असते. म्हणजेच
एखाद्या ठिकाणी जर इंडस्ट्री असेल तर त्या ठिकाणी लोकांना रोजगार उपलब्ध होतो. रोजगार उपलब्ध झाल्यामुळे तिथली बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली दिसून येते आणि त्या लोकांना रोजगार मिळाल्यामुळे किंवा त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाल्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते आणि आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे त्यांचं गरिबीमधून मुक्त होत असते. या ठिकाणी उद्योगधंद्यांची ही फार महत्त्वाची भूमिका आपल्याला दिसून येत असते. त्याचप्रमाणे नवीन नवीन उद्योगधंदे जर त्या ठिकाणी येत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला नवीन रोजगाराच्या संधीसुद्धा निर्माण होत असतात आणि या नवीन रोजगाराच्या निर्माण झाल्यामुळे तो जो काही देश असेल किंवा ते जे काही लोक असतील, ते जे काही एम्प्लॉय असतील, त्यांनासुद्धा नवीन ठिकाणी काम करण्याची संधी मिळत असते आणि ही संधी मिळाल्यामुळे त्यांना त्या देशाच्या विकासामध्ये आपली स्वतःची सुद्धा भूमिका चांगल्या प्रकारे पार पाडता येते. याचप्रमाणे जर सर्व उद्योगधंद्यांचा विचार केला तर त्यांना सरकारी महसूल द्यावा लागतो किंवा सरकारचा काही प्रमाणात टॅक्स द्यावा लागत असतो आणि जर जास्त प्रमाणात उद्योगधंदे असतील तर सरकारला जास्त प्रमाणामध्ये महसूल मिळेल आणि जास्त महसूल मिळाला तर तो देश त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणून सरकारी महसुलामध्ये वाढ हा एक सुद्धा महत्त्वाचा चांगला मुद्दा आहे किंवा इम्पॉर्टंट पॉईंट आहे का जो आपल्याला आर्थिक विकासामध्ये उद्योगधंद्यांच्या भूमिकेमार्फत आपल्याला इथे स्पष्ट करता येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या लेक्चरमध्ये किंवा आजच्या आपल्या सेशनमध्ये उद्योग म्हणजे काय किंवा आर्थिक विकासामध्ये उद्योगांची भूमिका कशा प्रकारे स्पष्ट केली जाऊ शकते त्याचं आपण इथे विवेचन केलेलं आहे किंवा माहिती घेतलेली आहे. याचप्रमाणे आपण घरी अभ्यासासाठी किंवा घरी सरावासाठी तुम्हाला काही प्रश्न देत आहोत तर तुम्ही त्याचं घरीसुद्धा त्या ठिकाणी त्या प्रश्नांच्या माध्यमातून किंवा या लेक्चरच्या माध्यमातून तुम्ही त्याची माहिती चांगल्या प्रकारे मिळवू शकता किंवा अजून जास्त तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी या लेक्चरचा किंवा या सेशनचा फायदा करून घेऊ शकता. उद्योग म्हणजे काय तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्यानंतर आर्थिक विकासामध्ये उद्योगांची भूमिका आपल्याला स्पष्ट करता येऊ शकते. त्यासाठी आपल्याला साधारणपणे 10 ते 15 या ठिकाणी मी पॉईंट्स किंवा मुद्दे सांगितलेले आहे. तर त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला चांगल्या प्रकारे तिथे आपल्याला एखाद्या देशाच्या विकासामध्ये आर्थिक विकासामध्ये उद्योगधंद्यांची भूमिका स्पष्ट करता येऊ शकते. यानंतर पुढील लेक्चरमध्ये किंवा पुढील आपले जे काही सेशन आहे त्यामध्ये आपण उद्योगधंद्यांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाऊ शकते याचा आपण इथे विचार करणार आहोत. धन्यवाद.